मित्रांनो, पीक विमा परताव्याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा लागलेली आहे. मग ते जिल्हा कोणताही असो, प्रत्येक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा परताव्याची प्रतीक्षा लागलेली आहे. खरीप हंगामात शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. ऑनलाईन तक्रारी देखील केल्या. त्यात कंपनीचे लोक आले, प्रतिनिधी आले. त्यांनी सुद्धा शेतकऱ्यांचं नुकसान देखील दाखवलं आणि कंपन्यांनी ते ग्राह्य सुद्धा धरलं आणि मान्य सुद्धा केलं. तरी सुद्धा मित्रांनो, अद्यापही शेतकऱ्यांना पीक विम्याची प्रतीक्षाच करावी लागलेली आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा वाटप होणार आहे का? तर काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 20 तारखेपासून पीक विमा वाटप होणार आहे अशी चर्चा देखील रंगत आहे. तर या न्यूजची सत्यता काय आहे किंवा ही न्यूज खरी आहे का? तर खरी असेल तर कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हा पीक विमा वाटप होणार आहे, त्याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेल आयकॉन बटन आहे ते दाबायला विसरू नका. तर नमस्कार मित्रांनो, मी राज सूर्यतळ, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, खरीप हंगाम 2024 मध्ये शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं. शेतकऱ्यांनी ऑनलाईन तक्रारी केल्या, क्लेम केले. त्यात कंपनीचे लोक आले. आता काही गावामध्ये म्हणा किंवा काही तालुक्यामध्ये म्हणा, कंपनीचे लोक आले. त्यांनी प्रत्येक शेतकऱ्यांचं शेतात जाऊन वगैरे सर्वे केले नाही, क्लेम केले नाही. काही आता आमच्याच गावातलं सांगतो, त्याच्या म्हणजे कंपनीचे लोक आले, प्रतिनिधी आले. त्यांनी काही नाही, जेवढे भेटतील तेवढे शेतकऱ्यांचे फॉर्म वगैरे घेतले आणि ते गावाबाहेर गेले. आता ज्या शेतकऱ्यांना माहीतच नाही, ज्या शेतकऱ्यांचे फॉर्मच घेतले नाही, मग त्या शेतकऱ्यांना प्रश्न पडलेले होते की आमच्या पीक विम्याचं काय, मग आमचा पीक विमा मंजूर होईल की नाही. असे सुद्धा शेतकऱ्यांचे ज्यांचे फॉर्म नेले नाही मित्रांनो, त्या शेतकऱ्यांचं कमी अधिक प्रमाणात म्हणा, त्या शेतकऱ्यांचं नुकसान ग्राह्य धरलेलं आहे. सरसकटमध्ये त्यांना टाकलेलं आहे. त्यांचे सुद्धा स्टेटस चेक केले असता कॅल्क्युलेट झालेले आहेत रकमा. पण मित्रांनो, बघायचं झालं तर ऑनलाईन तक्रारी केल्या, बघायचं झालं तर कंपन्यांनी ते मान्य केलं. त्यानंतर शेतकऱ्यांना अद्यापही, आता एवढे दिवस लोटले, 6 महिन्याचा कालावधी लोटून गेलेला आहे, अद्यापही शेतकऱ्यांना पीक विम्यापासून वंचितच ठेवलं गेलेलं आहे. काही जिल्ह्यामध्ये काय झालेलं आहे, काही जिल्ह्यामध्ये पीक विम्याचे पैसे दिले नाही म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी पीक विमा कंपन्यांना जवळपास दंड ठोठावले आहेत. म्हणजे ज्याच्यामध्ये यवतमाळ जिल्ह्याचं उदाहरण घेऊया. यवतमाळ जिल्ह्याला अगोदर 25% अग्रिमच्या रकमेमध्ये बसवण्यात आलेलं होतं. पण नंतर म्हणले बुवा 75% उर्वरित पीक विमा देऊ आम्ही तुम्हाला, ते सुद्धा अद्यापही पेंडिंगला आहे. तर मग जिल्हाधिकाऱ्यांनी काय केलं, की पीक विम्यासाठी ज्या कंपन्या, यवतमाळ जिल्ह्यात जी कंपनी आहे त्या कंपनीला दंड ठोठावलेला आहे की बाबा तुम्ही शेतकऱ्यांची थट्टा करू नका, तुम्ही शेतकऱ्यांना पीक विमा द्या. किंवा 6 महिन्याचा कालावधी लोटलेला आहे तरी सुद्धा तुम्ही शेतकऱ्यांना अद्यापही पीक विमा दिला नाही, म्हणून जे यवतमाळ जिल्ह्यातील जिल्हाधिकारी आहेत त्यांनी कंपन्यांना दंड ठोठावला आहे. बघायचं झालं तर यवतमाळ जिल्ह्यातील काही तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं. राळेगाव वगैरे तालुका धरला तर तिथे सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं. ठेवूया एका जिल्ह्याचा विषय बाजूला, बाकी जिल्ह्याचं काय मग. तर बघायचं झालं तर बाकी जिल्ह्यामध्ये सुद्धा ज्या जिल्हास्तरीय पीक विमा समित्या असतात त्या समित्यांमार्फत कंपन्यांना आदेश देण्यात आले, निर्देश काढण्यात आले की तुम्ही शेतकऱ्यांना पीक विमा वाटप करा. कमी अधिक प्रमाणात हो का होईना, शेतकऱ्यांचं जे नुकसान, पिकांचं जे नुकसान झालेलं आहे तर तुम्ही थोड्याफार प्रमाणात म्हणजे 25% अग्रिमचा द्या किंवा 75% उर्वरित द्या, पण पीक विमा शेतकऱ्यांना द्या, असं पीक विमा समित्यांमार्फत सांगण्यात आलेलं होतं. परंतु मित्रांनो, तरीसुद्धा कंपन्यांना, ज्या पीक विमा कंपन्या जिल्हावाईज, त्या कंपन्यांना काहीही फरक पडलेला नाही. तक्रारी केल्यानंतर कंपनीचे प्रतिनिधी आले. त्यांनी शेतात जायचा कंटाळा केला म्हणून त्यांनी काय केलं, जे भेटतील ते शेतकऱ्यांचं नुकसान कमी अधिक प्रमाणात दाखवून दिलं. तर बघायचं झालं तर शेतकऱ्यांनी सुद्धा वैयक्तिक क्लेम केले होते. आता शेतकऱ्यांनी वैयक्तिक क्लेम केलेल्याचं कसं राहते, शेतकरी होईल तेवढं नुकसान टाकतं. म्हणजे शेतकरी फोटो काढतात लाईव्ह, नुकसान त्यांचं 95%, 99% या पद्धतीने टाकतात. परंतु ते कंपनीवाले तेवढं नुकसान ग्राह्य धरीत नाहीत. ते त्यांच्या पद्धतीनं जे सर्वे केले जातात, फक्त बुवा याद्या तयार करण्यासाठी ते काय करतात, शेतकऱ्यांना वैयक्तिक क्लेम करायला सांगतात. पीक विमा कंपन्यांनी काय केलेलं आहे, नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर आम्ही फेब्रुवारी महिन्याच्या स्टार्टिंगच्या हप्त्यामध्ये वितरित करू असं सांगण्यात आलं होतं पीक विमा कंपन्यांमार्फत. परंतु मित्रांनो, फेब्रुवारीचा अर्धा महिना सुद्धा गेलेला आहे, अजून सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यावर या रक्कमा वितरित झालेल्या नाही. आता काही जिल्ह्यामध्ये काय झालं होतं, बीड जिल्ह्याचं उदाहरण घेऊया. बीड जिल्ह्यामध्ये पोस्ट हार्वेस्टिंगचा पीक विमा जमा होण्याला सुरुवात झाली होती. तुरळक शेतकऱ्यांच्या खात्यावर हा पोस्ट हार्वेस्टिंगचा पीक विमा जमा झालेला आहे. बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा पीक विमा वाटपाला 2023च्या सुरुवात झाली होती. तिथे सुद्धा काही तुरळक शेतकऱ्यांच्या खात्यावर या रक्कमा वितरित झालेल्या आहेत. इतर शेतकरी
बाबा या शेतकऱ्याला आलं, मला सुद्धा येईल, याच प्रतीक्षेत थांबलेले आहेत. परंतु मित्रांनो, पीक विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना धोका देण्याचं ठरवलेलं आता मध्येच जे कृषी अधिकारी आहेत किंवा कृषी मंत्री म्हणलं तरी चालेल, कृषी मंत्र्यांनी वेगळंच विधान केलं की बाबा शेतकऱ्यांना भिकाऱ्यांसोबत कंपेअर केलं आहे. 1 रुपयात आम्ही पीक विमा देतो म्हणजे शेतकऱ्यांना उपकार करतोय, हे त्यांनी मध्येच विधान मांडलेलं आहे. तर मित्रांनो, त्यामध्ये आता पुढल्या वर्षीपासून काय करण्यात आलेलं आहे, 100 रुपयात, आता अगोदर 1 रुपयात 1 पीक भरलं जात होतं. त्यात 1 रुपयात 1 पीक भरलं जात होतं म्हणजे शेतकऱ्यांवर उपकार केले जात नव्हते कृषी मंत्र्यांकडून म्हणा किंवा सरकारकडून म्हणा. कारण शेतकरी जेव्हा पीक विमा भरायला जातो तिथे त्यांना 100 रुपये 150 रुपये आकारले जात होते. म्हणजे शेतकरीसुद्धा 1 रुपयात पीक विमा दिला म्हणजे शेतकरीसुद्धा तुमच्या उपकाराच्या ओझ्याखाली दबलेला नाही. शेतकरीसुद्धा 100-150 रुपये भरूनच पीक विमा भरत असतो. त्यात मित्रांनो, आता पुढल्या वर्षीपासून पीक विमा भरण्यासाठी 100 रुपयाचा चार्ज आकारलेला आहे. तर मित्रांनो, 100 रुपयाचा चार्ज जरी आकारलेला असला तरीसुद्धा शेतकरी 100 रुपये चार्ज देऊन, म्हणजे ते 100 आणि भरायचे 100 असे 200 रुपये चार्ज देऊन सुद्धा शेतकरी पीक विमा भरेल. परंतु तुम्ही सुद्धा म्हणजे सरकारने सुद्धा गॅरंटी द्यायला पाहिजे की 100 रुपये शेतकऱ्याचे चाललेले आहेत, 200 रुपये चाललेले आहेत, आम्ही तुम्हाला 100% 100 रुपये जसे घेत आहोत त्याच पद्धतीने आम्ही 100% तुमच्या खात्यावर पीक विम्याची रक्कम वितरित करू, अशी सरकारने सुद्धा गॅरंटी द्यायला पाहिजे. कारण की सरकारसुद्धा शेतकऱ्यांनाच लुटायला बसल्यासारखं बसलेलं आहे. शेतकऱ्यांकडे सरकारचं लक्ष नाही. सरकार शेतकऱ्यांच्या मालाला भाव देत नाही. ते जाऊ द्या, ते साईडला ठेवूया टॉपिक. परंतु मित्रांनो, अद्यापही 6 महिन्याचा कालावधी लोटून सुद्धा शेतकरी पीक विम्याच्या प्रतीक्षेतच आहेत अद्यापही. तर आशा करतो की 20 तारखेच्या नंतर काही